नाना पटोलेंच्या आवाहनानंतरही काँग्रेसचे कार्यकर्ते थांबायचं नाव काही घेत नसल्याचं दृश्य आहे। विशाल पाटलांकरता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। यामुळे आता काँग्रेसचे नेते आघाडीचा धर्म पाळत खरंच ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांच्या मागे उभे राहणार का, की पडद्याआडून विशाल पाटलांच्या लिफाफ्यात आपली चिठ्ठी टाकली जाणार, हा सवाल उपस्थित होतोय। आपला पंजा त्याला सोबत मिळाला की ती कोमजणार, आता त्याला हाकलायचं एवढं डोक्यात ठेवायचं। कोमजलेलंच आहे ते, हरणारीच आहे ते आता दुसरं, पण मशाल आपल्याला पेटवायची आहे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आवाहनानंतरही काँग्रेस कार्यकर्ते थांबायचं नाव घेत नव्हते। नाना पटोलेंचं भाषण संपताच कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। आमच्या रक्तात काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटलांचा प्रचार करणार अशी भूमिकाही मांडली। कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांची मेळाव्यातच गोची झाली आहे। कोल्हापूरच्या जागेचा सांगलीशी काय संबंध अशी जोरकस भूमिका मांडत विशाल पाटील यांनी ज्यांना पायलट संबोधलं होतं त्या विश्वजित कदमांनीच ठाकरेंनी उमेदवार कसा जाहीर केला असा सवाल भर सभेत उपस्थित केलाय। जे एकतर्फी उमेदवारी देण्यात आली, मी ठाम भूमिका घेतली। एकतर्फी कसं? काँग्रेस पक्षाची जागा आहे, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी, मग आम्ही आदेश मानू, मग आम्ही निर्णय मानू। कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये, लोकहितासाठी होती, हे सगळं मान्य आहे, पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला। एवढं सांगून विश्वजित कदम थांबले नाहीयेत, तर सांगलीतली गटबाजी मिटवून आता कुठे आम्ही एकत्र आलो आहोत। आता या सापशिडीच्या खेळात आम्हालाच साप चावल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। ह्या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला, पण एवढं नक्की सांगतो, या खेळामध्ये वय माझं 41 आहे, फार काही वयस्कर नाही, आम्ही सगळे तरुण आहोत। या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील, हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो। मेळाव्याला आलेल्या पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील विश्वजित कदमांच्या सुरात सूर मिसळला होता। दुसरीकडे नाना पटोलेंनी चंद्रहार पाटीलच आपले अधिकृत उमेदवार असतील अशी भूमिका मांडली खरी, पण भाषण करून शेजारी येऊन बसलेल्या विश्वजित पाटलांची पाठ थोपटतानाचा व्हिडिओ माध्यमांच्या नजरेतून काही सुटलेला नाहीये। मशाल आपल्याला पेटवायची आहे आणि सांगली जिल्ह्यात मशाल आपल्याला निवडून आणायची आहे, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। बाकी तुमच्या भावना ज्या आहेत त्या मी वरिष्ठांना कळवतो आणि योग्य त्याच्यातला निर्णय आपण पुढच्या काळात घेऊ। विधानसभेला वचपा काढू तोंडचा घास हिसकावून घेतलाय, आता पुन्हा असं होऊ देऊ नका असं ठणकावून सांगणारे सांगली काँग्रेसचे नेते आघाडीचा धर्म पाळत खरंच ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांच्या मागे उभं राहणार का, की पडद्याआडून विशाल पाटलांच्या लिफाफ्यात आपली चिठ्ठी टाकणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।